निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो आणि निवडणुका संपल्या की नियम आणि अटींचे छत्र धरले जाते। याचा जिवंत पुरावा म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। निवडणुकीच्या तोंडावर घोषणा झाली, महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळणार। महिलांनीही या घोषणेवर विश्वास ठेवला, मतदानाचा टक्का वाढवला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आणले। पण सत्ता हातात येताच ज्या बहिणींनी सरकार घडवले त्याच बहिणींना आता नियमांच्या चौकटीत अडकवण्याचे खेळ सुरू झाले आहेत। सरकार आले आणि अचानक सरसकट शब्दाची जागा नियम आणि अटींनी घेतले। आधी उत्पन्नाचा दाखला, मग रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर ट्रॅक्टर असणाऱ्यांना वगळणे, अशा अनेक जाचक अटी आणल्या गेल्या। जेव्हा यावर प्रचंड विरोध झाला तेव्हा सरकार बॅकफूटवर आले आणि घाईघाईने अटी शिथिल केल्याचे नाटक करण्यात आले। पण हे इथेच थांबले नाही, आता नवीन डोकेदुखी सुरू झाली आहे। ती म्हणजे केवायसी आणि बँक खाते लिंक करण्याची सक्ती। बँकेच्या दारात तासनतास उभ्या राहणाऱ्या महिलांना विचारणारा कोणी नाही। कधी सर्व्हर डाऊन तर कधी डॉक्युमेंट अपूर्ण। थोडक्यात काय तर बहिणींच्या हातावर 1,500 रुपये ठेवण्याऐवजी त्यांना सरकारी दारात चपला झिजवायला लावण्याचे अनंत उद्योग या सरकारने सुरू केले आहेत। या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी आहेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे। आदितीताई, केवळ योजना जाहीर करणे आणि त्याचे फ्लेक्स लावणे म्हणजे महिलांचे कल्याण नव्हे। या योजनेच्या अंमलबजावणीत जो बोजवारा उडाला आहे त्याकडे तुमचं लक्ष आहे का? कॅबिनेटमध्ये निर्णय घेताना या तांत्रिक अडचणींचा विचार का केला गेला नाही? की फक्त निवडणुकीचा वैयक्तिक आणि राजकीय फायदा लाटण्यासाठी ही योजना घाईघाईने आणली गेली? महिलांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्यात आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच मंत्री महोदया जास्त व्यस्त दिसतायत, हे दुर्दैव आहे। आता येऊयात या योजनेमागच्या सर्वात मोठ्या लॉजिकल मुद्द्यावर। या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी हजारो कोटींचा अतिरिक्त भार पडत आहे। आधीच महाराष्ट्र कर्जाच्या विळख्यात असताना इतका मोठा निधी कुठून आणणार? लाडकी बहीण योजनेसाठी पैसा वळवला गेल्यामुळे राज्यातील इतर महत्त्वाचे विकास प्रकल्प, रस्ते विकास, आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा निधी रखडला आहे। पैशांचे हे वाटप म्हणजे एका हाताने देणे आणि महागाईच्या माध्यमातून दुसऱ्या हाताने काढून घेणे असा तर प्रकार नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। निवडणुकीपुरती लाडकी असणारी बहीण निवडणूक संपल्यावर सरकारला ओझं वाटू नये एवढीच अपेक्षा आहे। कारण महाराष्ट्रातील महिला जितक्या प्रेमाने सत्ता देऊ शकतात तितक्याच अधिकाराने हिशोबही मागू शकतात, हे सरकारने विसरू नये। तुम्हाला काय वाटते, या योजनेमुळे खरंच महिलांचे सक्षमीकरण होते की हा केवळ एक राजकीय स्टंट आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।